ऊस म्हणजे फक्त एक पीक नाही, तर लाखो शेतकऱ्यांच्या कष्टाचं गोड फळ आहे. पण कल्पना करा, जर या गोड पिकामागचा संपूर्ण नियमच बदलला तर? तब्बल 60 वर्षानंतर केंद्र सरकार शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 मध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. हा तोच कायदा आहे जो शेतकरी आणि साखर कारखान्यांमधील व्यवहार ठरवतो. आता प्रश्न असा, या बदलामुळे शेतकऱ्यांना खरोखरच फायदा होणार का, की यात काही लपलेले धोकेही आहेत? चला, सोप्या भाषेत सगळं समजून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सर्वप्रथम समजून घेऊया, हा बदल इतका मोठा का आहे. तर 1966 मध्ये जेव्हा हा कायदा बनला, तेव्हा साखर हा एकमेव फोकस होता. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज ऊसापासून फक्त साखरच नाही, तर इथेनॉल सारखं इंधनही तयार केलं जातं. आणि म्हणूनच सरकार आता नवीन नियमांमध्ये इथेनॉल उत्पादनाचा स्पष्ट समावेश करत आहे. नवीन मसुद्यानुसार ऊसाचा रस, सिरप, मळी यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला कायदेशीर मान्यता मिळेल. आणि एक महत्वाचं सूत्रही ठरवलं गेलं आहे. 600 लिटर इथेनॉल बरोबर 1 टन साखर. याचा अर्थ काय, तर कारखाने साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनाकडे वळू शकतात, कारण इथेनॉलला सध्या मोठी मागणी आहे. भारत सरकारचं लक्ष आहे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळणं. म्हणजे भविष्यात ऊस हा फक्त अन्नासाठी नाही, तर इंधनासाठीही महत्वाचा ठरणार आहे. नवीन नियमांमध्ये काही महत्त्वाचे संरक्षण कायम ठेवले आहेत. जसे की ऊसाचे पैसे 14 दिवसात देणे बंधनकारक असेल. उशीर झाला तर 15% व्याज. हे नियम आधीही होते, पण आता सरकार त्यांची अंमलबजावणी अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. जर हे खरंच पाळलं गेलं तर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळू शकतात आणि त्यांचा सर्वात मोठा प्रश्न सुटू शकतो. नवीन मसुद्यात कारखान्यांवरही काही कडक नियम लागू होणार आहेत. जसे की नवीन कारखान्यांसाठी औपचारिक मंजुरी प्रक्रिया, किमान अंतराचे नियम, 2 कोटी रुपयांपेक्षा बँक गॅरंटी. यामुळे उद्योगात शिस्त येईल. पण छोट्या कारखान्यांसाठी हे नियम पाळणं थोडं कठीण जाऊ शकतं. त्याचवेळी फक्त इथेनॉल उत्पादन करणाऱ्या युनिट्सला काही सवलती दिल्या आहेत, ज्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. परंतु यात फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. सर्वप्रथम आपण फायद्यांचा आराखडा घेऊया. इथेनॉलमुळे ऊसाची मागणी वाढेल. कारखान्याचा नफा वाढल्यास शेतकऱ्यांनाही फायदा होईल. पेमेंट सिस्टीम सुधारेल. उद्योग अधिक पारदर्शक होतील. आता पाहू तोटे. साखरेचं उत्पादन कमी झाल्यास बाजारात दर वाढू शकतात. पाण्याचा जास्त वापर, विशेषतः महाराष्ट्रासाठी चिंता. छोटे कारखाने स्पर्धेत मागे पडू शकतात. इथेनॉल हे पर्यावरण पूरक इंधन मानलं जातं, त्यामुळे प्रदूषण कमी होऊ शकतं. पण दुसरीकडे ऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. म्हणून भविष्यात शेती आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणं खूप महत्वाचं ठरेल. 60 वर्षानंतर होणारा हा बदल फक्त कायद्यातील सुधारणा नाही, तर संपूर्ण ऊस आणि साखर उद्योगासाठी एक नवीन दिशा असेल. शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे, पण त्याचबरोबर बदलाशी जुळवून घेण्याचं आव्हानही आहे. आता सर्वात महत्वाचं आहे, या नियमांची अंमलबजावणी किती प्रभावी होते. कारण कागदावरचे नियम आणि प्रत्यक्षातलं वास्तव यामध्ये फरक असतोच. जर तुम्हाला अशीच महत्वाची माहिती सोप्या भाषेत हवी असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.